नमस्कार, मी रेणुका कुडतरकर ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो श्री महालक्ष्मी मंदिर कुडामध्ये जत्रेला। बघा, जत्रा तर पूर्ण भरलेली आणि मंदिराची सजावट तर भारीच केलेली आहे। मंदिराच्या आतमध्ये एंटर करतानाच बघा रस्त्यावर इकडे बऱ्याच प्रकारची दुकानं लागली होती, मंचुरियन अशी बऱ्याच प्रकारची दुकानं लागली होती। श्री महालक्ष्मी मंदिर कुडा बघा, आणि पूर्णपणे जत्रा ही भरली होती आणि मंदिराची सजावट एवढी छान वाटत होती, सांगू मन प्रसन्न वाटत। असं कौलारू मंदिर बघून तर भारीच वाटतं। आपल्या कोकणात काय नाही, कोकणातली अशी बरीच मंदिरं आहेत आणि खूप ऐतिहासिक मंदिरं असतात। तर आज ह्या मंदिरात मी जत्रेला गेले आणि फर्स्ट टाईम माझी वेळ होती ह्या मंदिरात इकडे जत्रेला येण्याची। ह्या अगोदर मी बऱ्याच वेळ माझ्या मैत्रिणींसोबत सुमित बरोबर मंदिरात गेलेले, पण जत्रेत पहिल्यांदा गेलेलं आहे। मंदिराच्या आतमध्ये बघा पूर्णपणे फुलांनी सजावट वगैरे केली होती। तर इकडे दर्शनासाठी सगळ्यांची रांग वगैरे लागली होती, कारण इकडे ओटी, कारण देवीचं मंदिर असल्यामुळे इकडे ओटी भरणं, त्याच्यामुळे नारळ ठेवणं, केळी ठेवणं अशी बऱ्याच लोकांची गर्दी होती। आमचा तर नंबर म्हणजे खूप लांब होतो, म्हटलं तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवून घेऊयात। मी बाहेरचं पूर्णपणे परिसर असं शूट करून घेतलं आहे। मंदिराच्या आतमध्ये तर पूर्णपणे सजावट वगैरे केली होती आणि खूपच गर्दी असल्यामुळे 2-4 वगैरे असे त्यांनीच बोलले की रांगा करा। तर इकडे ओटी भरण्याची आणि केळी वगैरे ठेवण्याची वेगवेगळी रांगा करा। त्याच्यामुळे कसं झालं की गर्दी पण कमी झाली आणि इथे मंदिरामध्ये देवीचं रूप तर एवढा मनमोहक दिसत होता, पूर्णपणे फुलाने सजवलेलं आणि साडी वगैरे तर मस्त वाटत होतं। मंदिर एकदम प्रसन्न वाटतं बघा। मंदिरामध्ये असं देवीचं दर्शन झाल्यावर आणि एकदम जवळून दर्शन झालं होतं, त्याच्यामुळे तर मी तर खूप खुश होतं। मंदिराच्या बाहेर न बघा पूर्णपणे लाईटिंग वगैरे केल्यामुळे मंदिर तर भारीच दिसत होतं। इकडे लहान मुलांसाठी असे वेगवेगळे खेळ वगैरे केले होते, ते लहान मुलं खूप मजा मारत होती। तर जत्रेत लहान मुलांचं तर ह्या चालतच असतात, कारण त्यांना खेळणं वगैरे अशीच मजा त्यांची करत असतात ते मुलं। महालक्ष्मी मंदिराच्या बाजूलाच एक शंकराचं मंदिर होतं, त्या मंदिरात मी दर्शनासाठी गेलेले। तिकडचं दर्शन वगैरे घेऊन गेले तर म्हटलं तर जत्रा फिरूया, म्हणून आता बाहेर पण पडले। तसंच जत्रेच्या वेळी कसं गर्दी वगैरे असतं, त्याच्यामुळे आपल्याला जवळून वगैरे दर्शन मिळत नाही, पण आज ह्या जत्रेत गेल्यावर मग एकदम जवळून दर्शन मिळालं, त्याच्यामुळे तर मला खूप भारी वाटलं। कारण मंदिरात गेल्यानंतर एकदम जवळून दर्शन बघल्यावर एक मन प्रसन्न होता। तर बघा जत्रा तर खूप भरली होती, तर आम्ही 8-8:30च्या दरम्यान जत्रेत गेलेलो। सुमित बोललो तर काहीतरी आपण बघूया जत्रेत काय काय येईल, काहीतरी घेऊया, कारण आमच्याकडे छोटे 2 आमचे भाचे असतात, त्यांना काहीतरी म्हटलं घेऊया म्हणून आम्ही पूर्ण जत्रा फिरत होतो। ह्याच्यात तर एक नवीन वेगळं काय काय कसं वस्तू वगैरे येलेली, म्हटलं सगळी दुकानं वगैरे बघितली, म्हटलं कुठच्या दुकानात काय घ्यायचं आता ठरवून नव्हता, तर नवीन काहीतरी भेटतं ह्या शोधात आम्ही होतो। तर इकडे 20 रुपयाचं सेल लागलेलं, कुठचे पण वस्तू घ्या 20 रुपये, आणि छोटे बरणे वगैरे होते ते फक्त 30 रुपये होते, बाकी पूर्ण वस्तू हे 20 रुपये होते। मी तिकडे थोडंफार टाईमपास वगैरे केले, म्हटलं बघूया काय काय भेटतं, तर रेग्युलरच होता। तर इथे लहान मुलांसाठी पण बघा गाड्या वगैरे होते, तर गाड्यांचे ट्रिप मारायचे, आणि इकडे छोटे छोटे मूर्ती होते, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, गणपतीची मूर्ती, स्वामी समर्थांची मूर्ती, असे बरेच मूर्ती इकडे होते। वेगवेगळ्या रेंजमध्ये ते मूर्ती होते। मी पण इकडे एक स्वामी समर्थांची मूर्ती घेतली आहे। इथे बघा लहान मुलांसाठी टेडीवेअर वगैरे होते, वेगवेगळ्या टेडीवेअर तिथे तुमका भेटतात बघा, एक प्राण्यांचे, त्यानंतर बरेच टेडीवेअर होते लहान मुलांसाठी। तर कोण कोण जत्रे गेलेत हे नक्की मला कमेंट करून सांगा। तर आपण हा व्हिडिओ कुठून बघता ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा। तर बऱ्याच जणांनी माझा हे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करणार नाही, तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा। ह्या जत्रेत असे बरेच गेम लिहिले की 20 रुपयाचे रिंग घ्यायचे आणि 6 रिंग भेटतात आणि ते टाकायचे। तर आम्ही तर घेऊ नाही, कारण इकडे कसं वस्तू पण छोटे छोटे होते, पण कसं एक भारीच वाटतं असं काहीतरी छोटे छोटे गेम खेळण्यात पण एक वेगळीच मजा असते, आणि ही मजा तुमच्या जत्रेतच करून भेटता।
जत्रेक आता लहान मुलांची मजा असते, कारण आता बरेच गेम वगैरे जत्रेंका येतात. कोकणातल्या जत्रेंका आता असे गेम बऱ्याच जत्रेंका इलेले असतात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. रेणुका कुडतरकर ब्लॉग प्लीज लाईक करा.